पहिलीच बातमी मुंबई महापालिकेतल्या निवडणुकी संदर्भातली। कारण मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये अखेर महाविकास आघाडीमध्ये फूट समोर आली आहे। काँग्रेसनं मुंबई पालिका निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचं जाहीर केलंय। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी ही घोषणा केली। काँग्रेस कार्यकर्त्यांची भावना स्वबळावर लढण्याची असून त्यांच्या इच्छेचा मान राखत ही निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचं त्यांनी सांगितलं। मात्र मित्रपक्षाकडून प्रस्ताव आल्यास त्यावर चर्चा करू असंही विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं। मुंबई महानगरपालिकेने मनसे 125 जागा लढवणार असल्याची चर्चा, त्यामुळे मग काँग्रेसची भूमिका मुंबईत काय राहणार आहे? महानगरपालिका आमच्या मुंबई महानगरपालिकेच्या नेत्यांनी ठरवलं आहे की आम्ही स्वतंत्र लढणार, त्यामुळे कोणाला किती जागा हा प्रश्न निर्माण होत नाही। राज्यामध्ये अजून मनसेला सोबत घेण्याबाबत महाविकास आघाडीमध्ये विविध मतप्रवाह पाहायला मिळतात। अशातच आता नाशिकमध्ये मनसेला सोबत घेण्याचा निर्णय महाविकास आघाडीतील मित्रपक्षांनी घेतलेला आहे। काँग्रेस, उभाटा, शिवसेना आणि राष्ट्रवादीनं मनसे सोबत आगामी नगरपालिका निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे आता नाशिकात मनसे मवियाची युती दिसणार आहे। सगळ्या विषयावर मनसेच्या प्रमुखांशी बोलणार आहोत। आपण एकत्र येण्याचा निर्णय घेतलाय का? हा निर्णय घेतलाय, नेमकी काय भूमिका आहे? आज नाशिक शहर आणि जिल्ह्यामध्ये शिवसेना, कम्युनिस्ट, राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे सर्वांची एक संयुक्त बैठक झालेली आहे। या बैठकीमध्ये भारतीय जनता पार्टी, शिंदे सेना, अजितदादा गट म्हणजे महायुतीच्या विरोधामध्ये सगळ्यांनी एकत्र यावं, निवडणूक लढवली पाहिजे। कारण सगळ्यांना नाशिक गुन्हेगारी मुक्त, भयमुक्त, भ्रष्टाचार मुक्त, शेतकऱ्यांचे प्रश्न, या शेतकऱ्यांवर होणारे अन्याय, कर्जमुक्ती असेल, ओला दुष्काळ असेल, या सर्व विषयांवर एकत्रितरित्या आज ही सगळी मंडळी एकत्र आलेली आहे। आपण या सगळ्याबाबत आपल्या पक्षश्रेष्ठींशी बोलला आहात का? मनसेच्या वरिष्ठांची याबाबत नेमकी काय भूमिका आहे? त्यामध्ये विशेषतः काँग्रेसला माहिती आहे की प्रथम शिवसेना आणि मनसे यांची युती झालेली आहे आणि त्याच्यामधून आम्ही एकत्रित काम करावं हे तर दोन्ही पक्षांनी ठरवलेलं आहे की स्थानिक पातळीवर आपण निर्णय घेतला पाहिजे। स्थानिक पातळीच्या लोकांची मागणी काय आहे? कारण उद्दिष्ट एकच आहे की भारतीय जनता पार्टीला सत्तेपासून लांब कसं ठेवता येईल, हा आमचा सगळ्यांचाच उद्दिष्ट आहे। आणि म्हणून आम्ही एक नवीन प्रयोग करत आहोत, मनसेला सोबत घेऊन। जर मनसेचा फायदा काँग्रेसला, काँग्रेसचा फायदा मनसेला होणार असेल भाजपला थांबवण्यासाठी, तर एक प्रयत्न करण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न आहे। सर्व जे काही भारतीय जनता पार्टीच्या विरोधातील जे काही पक्ष आहे ते सगळे पक्ष आता एकत्र झालेले आहे आणि आमचं एक गठबंधन झालेलं आहे। 100% आम्ही याच्यामध्ये विजयी होणार आणि भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्रपक्षांना आम्ही सत्तेपासून दूर ठेवणार। हा जनतेचा आवाज आहे। जनतेचा आवाज। आपल्यासोबत माकपचे नेते डॉक्टर कराड आहेत। डॉक्टर, आपण देखील महाविकास आघाडी बरोबर आहात, आपल्याला वाटतंय भाजपला रोखण्यात येईल? हो, नक्की। कारण भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये जनतेमध्ये फार प्रचंड असंतोष आहे। तो लोकसभेच्या वेळेला दिसून आलेला होता। आताही सर्व पक्ष एकत्र आले तर निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचा पराभव करणं शक्य आहे आणि मला असं वाटतं की त्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं पाऊल आज पडलेलं आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी, काँग्रेस, माकप आणि भाकप हे सगळेच पक्ष, विरोधी पक्ष जे आहे ते आता एकत्र आलेले आहे आणि या एकत्र आलेल्या विरोधी पक्षांनी भाजपसमोर एक मोठं आव्हान या निमित्ताने उभं केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक। नाही, आम्ही स्थानिक निवडणुका, स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचा अधिकार आम्ही दिलेला आहे। त्यामुळे स्थानिक पातळीवरची परिस्थिती लक्षात घेऊन आमच्या त्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी तो निर्णय घ्यायचा आहे। मला वाटते नाशिकमध्ये काँग्रेसचे सगळ्या पदाधिकाऱ्यांनी मनसेबरोबर जाण्याचा निर्णय घेतला असेल तर तो त्या नाशिक पुरता हा निर्णय आहे असं आम्ही मानतो। मला आमचा विरोध करण्याचा काही अधिकार नाही। आम्ही त्यांना अधिकारच दिलाय, त्यामुळे विरोध करण्याचा काही संबंध नाही। ते क्रायटेरिया ठरवलं असेल की भाजप सोबत नाही करायची, अजितदादा गटासोबत नाही करायची? नाही, बरोबर, भाजप बरोबर करायची नाही, अजितदादांच्या बरोबर करायची नाही, शिंदेंच्या बरोबर करायची नाही, पण जेवढे आहेत, बीएसपी असेल, वंचित असेल किंवा मनसे असेल, हे जरी महाविकास आघाडीमध्ये नसले तरी त्यांच्याबरोबर युती करायला हरकत नाही, अशी आमची भूमिका आहे।
आपण पाहिलं नाशिकमध्ये मोविया आणि मनसेचं ठरलं आहे, मात्र इतर ठिकाणच्या युतीबाबत राज ठाकरेच निर्णय घेतील असं मनसे नेते संदीप देशपांडेंनी स्पष्ट केलं. ऐकूयात. मला असं वाटतं या संदर्भातला निर्णय राजसाहेब नेहमी घेत असतात. कदाचित साहेबांनी असावी. आणि हा स्थानिक विषय आहे. स्थानिक राजकारण काय आहे, स्थानिक काय परिस्थिती आहे, त्याच्यावर स्थानिक लोक निर्णय घेऊ शकतात. अर्थात सन्मान्य राजसाहेबांच्या आदेशाने अजून तरी आम्ही कोणाची युतीची चर्चा केलेली नाहीये. हा विषय सन्मान्य राजसाहेबांचा आहे. ते ज्या वेळेला त्याच्यावर निर्णय घेतील त्यावेळेला आम्ही आपल्याला माहिती देऊ शकेन.